आपल्याला हा नंदी दिसतोय आणि इकडे ही टीम दिसते आज. हा नंदी आणि घरचंच वासरू घेऊन आज गाडी पळालेली आणि गाडी चांगल्या रीतीने पळालेली आहे. आज बघूया घरचा पैरा का केला, कारण काय होतंय घरची जोडी पळवत नाही कोण जास्त, वेगवेगळे पैरे होतात. मालक कुठे आहेत? आता मालक हे येते. आता मालक आत्ता काय होतं माहिती, आत्ताच्या घडीला जुन्या शर्यत क्षेत्रात तर लोक पळवत होती घरच्या गाड्या, पण आत्ता कमी बघायला भेटते की घरचाच जोड पळवणं. आज का निर्णय असा घेतला की घरचाच जोड पळवायचा? पैर कोण दे ना हो, मग चांगलं पैर घेणं झाले म्हणून घरचीच गाडी आणली. आता कुठल्या गावची बैल आहे ती, तुमचा पण परिचय सांगा. गाडी 32 शिराळाची. माझं नाव अमर कदम, 32 शिराळा. आमची वासराचं नाव आणि बैलाचं नाव? वासराचं नाव फायर आणि बैलाचं नाव शायर. बरं, आता ही जी घरची गाडी आज तुम्ही पळवली ते नक्की काय कारण की बाबा हा निर्णय घ्यावा लागला घरचा? कारण पैरे करून आत्ताची काय होतंय घडीला वायदी पण देतात लोक, पण बाहेरचा टॉपचा पैरा टाकतात. आउट ऑफ आम्ही आयडी देऊन पण आम्हाला पैर घेणं झाले म्हणून आम्ही घरची गाडी आणली. म्हणून आम्ही यार निर्णय घेतला. म्हणजे या गोष्टी पण घडतात आता? होते. आदल्या दिवशी पर्यंत होय म्हणायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी नाही म्हणायचं, अशा गोष्टी होत्या म्हणून आम्ही घरची गाडी आणली. मित्रांनो बघा, म्हणजे वायदी देऊन पण आजकाल पायऱ्याच्या अडचण येत्या. मग बैलगाडा क्षेत्रात नक्की जुन्या काळाची लोक म्हणायची की आत्ताही म्हणतात ती की आत्ता रस राहिला नाही, ती खरं आहे का? खरंय. पहिली शब्दाला किंमत होती हो. आता माणूस पैसे देऊन पण पलाटते, वायदी देऊन पण पलाटते. मग काय वाटतं बैलगाडा शर्यतीच्या आत्ता ह्या नादाविषयी? बैल पळायला लागतोय बघा, तरच किंमत आहे, नाही त्यात किंमत नाही. मग तरी काल तुम्ही खेळ तर चालूच ठेवला. बैल पळतात आपले, काय नाही कोणी बैल दिलं तर आपली घरची गाडी पळते. आम्ही घरचीच गाडी आणणार. काय दोन्ही खांदी बैल बी बाहेरनं पळतो आणि वासरू बी दोन्ही खांदी आमचं बाहेरनं पळते. आणि बाहेरनं गाडी आली की कोणी मी म्हणायचं नाही, बैलच कामच आहे. आणि वासराला गाडी असली तर वासरू श्वास सोडणार नाही, गाडी जोर मारत नाही तर. असं बऱ्याच वेळा झालंय. आणि एवढं पिल्ल आहे, पण 7-8 मैदान झालीत आणि एकही मैदान ते नाराज केलेलं नाही आम्हाला. आणि इथून पुढे मी ते नाराज करणार नाही. आमचं कष्ट प्रामाणिक आहे, आम्ही प्रामाणिक आहे, का देऊ नाराज करेल नंदी? बरोबर. मित्रांनो खरं आहे बरं का, कष्ट जर केलं तर 100% यश भेटतंय. आणि तुम्ही त्याच्यावर कष्ट पण तेवढं घेतलं असेल. होय, पिल्ला आणलेलं एवढं बारकं, तेव्हापासून त्याला म्हणजे हे केलं, ट्रेन केलं. आणि पहिल्याच मैदानात बारकच होतं, पहिल्याच मैदानात नेलं आणि पहिल्याच मैदानात गट काढला, क्वार्टर फायनलला राहिलं. एवढं आहे पण 7-8 क्वार्टर फायनलला राहिलं. आणि योगायोगानं काल अचानक ठरलं, हानू घरची गाडी म्हटलं, चला आणली गाडी. काही बैल लोकांचं नाही, वासर लोकांचं नाही. हानुया म्हणली चला, पोरं सगळे बसलेलो घरी, हानुया म्हटलं हानुया चला. काय वाटतं तुमचं वय काय जवान आहे तुम्ही ह्या शर्यत क्षेत्राच्या नादाविषयी? काय नाही, बैल पळाला की सगळं साध्य होतंय. फक्त बैल पळायला पाहिजे, बैलात धमक असली, आपल्यात धमक असली की सगळं साध्य होते. बाकी काय नाही. मालक तुमचा व्यवसाय काय आहे नक्की? जोडधंदा काय चालू आहे? आमचा गायींचा व्यापार आहे, गाई म्हैसींचा व्यापार आहे. गाभण गायीन ते पण आणतो, त्या जागेवर विकतो. आता ही वासराचा फक्त शर्यतीसाठीच नाद का ही पण विक्री करता? नाही ना, शर्यतीसाठी. ही घरीच ठेवली शर्यतीसाठी खास, कारण पळते दोन्ही पण चांगली. कुठल्या मैदानात काय तिने आपल्याला नाराज कधी केलं नाही, त्यामुळे ही घरीच ठेवली. वासराकडे ह्या बघितलं तर काय ह्यात वेगळा गुण वाटतो? पहिल्या मैदानात त्यांना नाराज केलं नाही. आजपासून एक बी मैदान नाही असं की त्यांना गटाला मार खाल्लाय. पहिल्यापासून नाही असं चाकूर शिवली नाही, असलं काही नाही. आता पात्र पळाले सरळच पळणार. शेजारची गाडी तुटत नाही तोवर वासरू दम नाही सोडणार. गाडी 100% गाडी लावणार वासरू. आता पैरे पण भेटत नसतील किंवा बऱ्याच गोष्टीत अडचणीत असतील, तर नाद नक्की का करावा? नाद आपल्यात बैल आहे आज पळणार. आपण आपली परंपरा पुढे चालवत राहण्यासाठी एक तर आपल्या घरी वासरू पाहिजे. आता आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे म्हणा बैलगाडी क्षेत्राची, एक तर वासरू आपल्या घरी पाहिजेच. आपल्यात आहेत आता दोन्ही बी आहेत, तेव्हा आता दोन्ही खांदी बाहेरनं पळतो, दोन्ही खांदी. आणि त्यानं बी एवढी वासरं चर्चेत आणली, बरीचशी वासरं चर्चेत आणली. आज महाराष्ट्र केसरी झाली, हिंद केसरी झाली.
आम्ही नंतर मागाय गेलो की आपल्याला कोण देत आपल्याला नाही देत नाही हे असं लय डाव झाला आमच्या संग तिन्ही फेर बैलगाडी बांधून पळाली तयार केलं घरच आता त्याच्या अंगावर बघितलं तर एफ आहेत सगळीकडे. दोन्ही खांद्यानं फायनल आहे. एकही मैदान त्याचं असं नाही की त्याचं म्हणजे फायनल कुठलं म्हणजे अंगावलं जाऊन दिलेलं नाही त्यांनी. पहिलं फायनल निम्म जायच्या अगोदर यानं दुसरं फायनल पाडलेलं आहे पहिल्यानं आणि ते 100% पाडणार आणि दोन्ही खांद्यावर त्याच्या फायनल आहे. मित्रांनो बघा घरचा जोड पळवलेला आहे. आता त्यांना मी विचारलं की नाद काय करावं, परंपरा जपायची. आता तुम्ही किती दिवस झाले ह्या नादात आहे किंवा बा ह्यो नाद एवढ्या वर्ष झालं करतोय? आम्ही 4 वर्ष झालं ह्यो बैल आणलेला म्हणजे एका मित्रांच्याकडनं घेतलेला साव्यातून. त्यांना गाई पाहिजे होती, आम्ही गाई दिली आणि त्याच्यावर आम्ही वासरू आणलं. आणल्यानंतर वासरू आमच्या घरात आम्हाला ह्यो पहिल्यापासून नाद नव्हताच. वासराला विकाय गेलं तर किंमत पाहिजे अशी आली नाही म्हटल्यानंतर पोरांनी पहिल्यांदाच सुरल्याच्या मैदानाला नेलं. त्याच मैदानात वासरू 2 नंबरला फायनलला राहिला. फायनलला राहिल्यानंतर आमची टीम म्हणजे अशी आहे की घरच्या गत अगदी काही काम जर एखादं असलं तर सगळे काम सोडून बैल मैदानाला न्यायचे म्हटल्यानंतर सगळी सकाळपासून तयारी ती चांगली झालेली असते. आणि ह्या नादाचं श्रेय आम्ही विलास ड्रायव्हर असू द्यात की बाजीनाना किंवा वैभव ड्रायव्हर असू देत, विवेक असू दे, भिका ड्रायव्हरांनी सुद्धा अगदी आमच्यावर प्रामाणिकपणे आमच्या बैलावर प्रेम करून जीव लावून गाडी जिथल्या तिथं आम्हाला ह्या नादात लावलं तिने. बैलानं तर पहिल्या मैदानात गुलाल दिल्यापासून आम्हाला ह्यो नादच लागला. त्याच्या पाठोपाठ ह्यो तयार झाला. ह्यो पण सांगोल्याच्या बाजारातून आम्ही आणलेला. आता वासरू घेताना काय बघता वासरात क्वालिटी किंवा या गोष्टी बघाव्या? आता कसं आम्ही पहिल्यांदा बरीच जण 10-12 जण जाणार खरेदीसाठी वासरू घ्यायचं असलं तर. पण अनिल ती वासरू आम्हाला थोडंसं ती फेल लागला. फेल लागल्यानंतर मी स्वतः सांगोल्या बाजारात गेलतो गाय विकायसाठी. तिथं वासरू 2-3 जणांनी धरून आणलं. तर मी त्यात बघितलं माझं मन घ्यावं का नको घ्यावं नका असं झालं. कारण का पहिल्यांदा 2-4 वासरं फेल गेलेली. मग वासरू मी घेतलं. पोरांना फोटो टाकला, म्हणलं ही असाच वासरू घेतलं आणू का, म्हणलं वासरू व्हिडिओपेक्षा चांगला आहे. त्यामुळे ते म्हणले तर भाऊ घेऊन या घरला, काही पण होती बघू, तोटा येऊन ते फायदा होतो. वासरू घेऊन आल्यानंतर वासरात मी सगळीकडनं पारख बघितली. पहिल्यांदाच माझी पसंत फेल गेली नाही. त्यानं काहीतरी अगदी मैदानाला जायचं असलं तर वासरू गट काढतोपर्यंत भूक सुद्धा लागत नाही, एवढं समाधानकारक काम आहे. ड्रायव्हर सुद्धा अगदी जीव तोडून गाडी आणतात आमची 3-4 जण. आणि ह्याचं श्रेय सगळ्या दिन तर विलास नानांना दिन. तिने पहिल्यापासून त्या बैलाला तयार केला. बैल विकायचा नाही एवढाच हट्ट धरलेला तिने. काय सहकारी म्हणून काय काय गोष्टी केल्या पाहिजेत ज्यावेळेस मैदानात त्यावेळेस? सहकार्य बैलाला आपण सोबत येणं म्हणजे बैला सोबत जाणं, बैल आपल्या छकडा वगैरे असतं ती त्यांना जे आपल्याला लोकल पाहिजे ती आमची सगळी आता ही टीम आहे का नाही. गणेश दादा असतील, गणेश आपला बारका गणेश, मनोज, ही सगळी बैलाला अगदी धरून म्हणजे बैलाला आपल्या म्हणजे आपल्यापेक्षा म्हणजे माणसापेक्षा जास्त जीव टाकून बैलावर. मग ह्यांचं सहकार्य अतिशय मोलाचं. ही जी पोरं आहेत असं आपल्या घरातले सगळी कामं पाठीमागे टाकून आता म्हणजे मालकांच्या पेक्षा जास्त काम आणि जास्त सहकार्य असेल तर ह्या पोरांचं आहे. सगळे घरदार पाठीमागला आपला सगळी कामं ठेवून आपल्यासाठी इथवर येणं, आपल्याला ही बैलाला तिथं धुण्यापासून सहकार्य करणं, ते गुलाल लावण्यापासून बाबा त्याला रंगरंगोटी सजावट करण्यापर्यंत ही तिथवर आणण्यापर्यंत ह्यांचं सहकार्य मोलाचं आहे. म्हणजे सहकारी आहेत तर ही क्षेत्र आहे. कारण मी कायमच बोलतो सहकारी असतील तर सगळ्या गोष्टी घडतील. 100% सहकार्य आहे तरच गोष्टी घडू आम्ही शकतात. तसं ह्या नादात नवीनच आहे. तो बैल आल्यापासूनच आम्हाला नाद लागला. पण आमच्या पाठीशी खंबीरपणे अगदी विलास नाना असो, भानदास वगैरे बापू असू देत, तासावरचे राजू अण्णा असू देत, सगळ्यांनी अगदी कुठं आम्ही चुकत असलो तर आम्हाला मार्ग चांगल्या पद्धतीने त्यांनी लावलेला आहे. ह्याचं श्रेय ह्या म्हणजे नादाला आम्हाला लावण्यास श्रेय ह्या 2-4 आम्ही अगदी देतो. तसं लहानपणापासून आम्ही मैदानाला शर्यतीला जातोय. असं आमच्या सगळ्यात मोठे आमचे बंधुराज सचिन भाऊंना पहिल्यापासून नाद म्हणजे भाऊ तसे 7वी-8वीला असल्यापासून तसं शर्यतीला जाते नाद म्हणजे दुसऱ्यांच्या बैलांसोबत जाणं म्हणजे तसं आमच्या इथं पहिल्यांदा ही हनुमाता त्या 300 बैल एक परत विलास नानांची यांच्या मागणं आम्हाला नाद. अमर आणि आम्ही पण लहान असल्यापासून तिथं आपल्यातलं आमच्या भाऊकीतलीच बैल त्यांच्यासोबत आम्ही पहिल्यापासून जायचं. पण नाद म्हणजे आपली स्वतःची बैल असावी त्यावेळी आपण पळवायचं ना. आमची अवताची बैल पहिल्यापासून पण जातीची बैल कायम आमच्या दारात 2-2 बैल कायम असणार. पण हे नाद आता शाहीर जसा आला तेव्हापासून नाद आम्हाला लागला चांगला. तर या नादात आता आवताची बैल असणे ती गोष्ट वेगळी आहे. पण बैलगाडी शर्यतीचं जेव्हा शर्यतीची 2 खोंड आपल्या दावणीला असतील त्यावेळेस वेगळाच मालकाचा रुबाब असतो.
100% बरोबर. वेगळा स्वभाव म्हणजे त्या बैलानं आपलं नाव केलेलं असतं. त्या बैलानं आज शाहीर आला. शाहीर म्हणजे आधी नाव होतं, आज नाव चर्चेत काय होतं, गाय म्हशीचे व्यापारी म्हणून असं नाव चर्चेत म्हणजे एक 3-4 जिल्ह्यात नाव आहे सचिन कदम अमरकत. आता विषय काय झाला, ह्या बैलगाडी क्षेत्रात नाव याचं कारण की बाबा शाहीरनं जसं नाव केलं म्हणजे जाईल त्या मैदानात शाहीर गुलालात राहिला. शाहीरमुळे आपलं नाव झालं चांगलं. म्हणजे नाव पाहिजे असेल तर बैलगाडी क्षेत्र आता सध्या ट्रेंडिंगला बैलगाडी हे ट्रेंडिंगला आहे तर, पण बैल पळायला पाहिजे हे महत्वाचं आहे. त्याशिवाय नाव पण होणार नाही. ते शाहीरने करून दाखवलं आमच्या. आणि आज त्याच्या पाठोपाठ पाय टाकून आला. मित्रांनो, आपण त्यांच्या सगळ्या टीमला शुभेच्छा देऊया किंवा शाहीरला शुभेच्छा देऊया की जसं आत्ता फायनलचं त्याच्यावर कंटिन्यू दोन्ही खांदे दिसतात तसंच कायम दिसतील. धन्यवाद.